यंदा गुढीपाडव्याचं करूया स्वागत जोरात. आणूया नवीन Hyundai कार घरात. सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात. खरेदी करा Hyundai Santro आणि Hyundai Grand i10 आणि मिळवा सुनिश्चित 3 ग्रॅम गोल्ड कॉइन. सोबतच Santroवर 31,000 पर्यंतचे व Grand i10 वर 95,000 पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स. त्वरा करा, आज जवळ Hyundai शोरूमला भेट द्या. अटी लागू. काँग्रेसचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर हे सध्या संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढतायत. भंडारी समाजाकडून त्यांना चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. निवडणुकीचा रणसंग्राम या आमच्या विशेष कार्यक्रमात आपण थेट नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्याशी संपर्क साधतोय. आपल्यासोबत थेट नवीनचंद्र बांदिवडेकर जोडले जात आहेत. चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचे, मग आता चिंता कसली. घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये. चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यूकार्ट.org या वेबसाईटवर. गुढीपाडव्यापासून शुभारंभ. बांदिवडेकर साहेब, काय सांगाल, आपल्या उमेदवारीनं कसा माहोल तयार झालाय? माहोल हा काँग्रेससाठी आणि माझ्यासाठी चांगलाच आहे आणि लोकांना बदल पाहिजे असं एकंदरीत चित्र दिसतंय. कारण आम्ही ज्यांच्यापर्यंत पोचलो त्या सगळ्यांचं मत असं आहे की ह्या दोन जे उमेदवार आहेत ते ऑलरेडी खासदारकी त्यांनी उपभोगलेली आहे आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते लोकांसमोर आहे. म्हणून जनतेला त्यांच्याबद्दल आणि हा नवीन उमेदवार म्हणजे काँग्रेसने जो मला दिला आहे, माझ्या रूपाने दिला आहे, त्याच्याबद्दल कुतूहल आहे. आणि माझी जी काय बॅकग्राऊंड आहे, माझी जी हिस्ट्री आहे, त्याच्यामध्ये लोकांना माहिती आहे की हा एक समाजसेवक आहे आणि समाजसेवक असल्यामुळे ह्याला एक संधी दिली पाहिजे. कारण हा समाजाचा उत्कर्ष आणि विकास करू शकतो अशा प्रकारचं लोकांची स्वतःची अशी मनधारणा आहे आता तरी. आणि त्यातनंच हे मी जे त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो, माझे विचार, मला नेमकं इथे काय करायचं आहे, ह्या रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी मला नेमके माझी योजना काय आहेत, मला काय घडवून आणायचं आहे, तर त्यांना ते खूप भावतं आहे. आणि त्यामुळे लोक स्वतःहून आता माझा प्रचार करायला लागले. म्हणजे मला प्रचार करायला जास्त फिरावं नाही लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येकजण म्हणतो आहे मी नवीनचंद्र बांदिवडेकर. तर ही जे काय घडते आहे हे लोकांना अभिप्रेत असलेली गोष्टी घडत आहेत म्हणून लोक खुश आहेत. आपला नवीन चेहरा मतदारांसमोर आहे. आपली नेमकी कशी ओळख तयार झाली आहे मतदारांमध्ये? हो, फायदा होणार. त्याचं कारण असं आहे ना, मी आतापर्यंत जे 22 वर्ष काम केलं आणि या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये असं नाही की आता केलं उद्या विसरून गेलो, परत बघू जमेल तेव्हा केलं, असं नसतं माझं. मी कुठलीही गोष्ट हातात घेतो ते त्याचा शेवटपर्यंत एक करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा यश देणे हे वरच्याच्या हातात आहे, ईश्वराच्या हाती असतं. प्रयत्न करणे हे माणसाच्या हाती आहे. त्यामुळे प्रयत्न करत राहिलो सातत्याने आणि लोकांच्या नजरेसमोर राहिलो किंवा हा माणूस एक आहे विदाऊट एनी एक्सपेक्टेशन, कसलीच कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करताना निरपेक्ष भावनेने थँकलेस जॉब करतो आहे. म्हणजे असं नाही की बाबा आता हे बाबा खूप झालं आता बस झालं, असं नाही. थँकलेस म्हणजे कंटिन्यू तेच केलं, परत दुसरं केलं, तिसरीकडे केलं. आणि हे करत असताना केवळ भंडारी समाज म्हणजे मी ज्या समाजाचा आहे तसं नाही, ओबीसी समाज आहे, इतरही वरचे समाज आहेत, त्या सर्वांबरोबर मिळून मिसळून. आणि शेवटी काय समाजसेवक जो असतो तो केवळ आपल्या जाती धर्माचा विचार नाही करत, सर्व जाती धर्मांचा विचार करतो. आणि सुदैवाने आज मला काँग्रेस पक्षाने हे तिकीट जे दिलेलं आहे ते माझं पूर्ण चारित्र्य आणि माझं जे काम आहे, समाजामध्ये माझं वावर आहे, ते बघूनच मला दिलेलं आहे. साहेब, आपण मतदारसंघात गेले काही दिवस फिरतात, नेमक्या काय आणि कशा समस्या आपल्याला मतदारसंघात जाणवत आहेत? नाही, समस्या प्रचंड समस्या आहेत. आता बघा, मी या सिंधुदुर्गाच्या भूमीवर उभा आहे. सिंधुदुर्ग हा जिल्हा पर्यटन म्हणून जवळजवळ 20-22 वर्षापूर्वी जाहीर झाला. आता मला सांगा, 20-22 वर्षापूर्वी जो जन्माला आलेला मुलगा असेल किंवा मुली असेल ते आता तरुण झालेत, मतदार झालेत या आजच्या लोकसभेचे. ते हा बदल जो काय आहे तो त्यांच्या डोळ्यासमोर आहे. तर आजची परिस्थिती जन्माला आल्या त्यापासून जे त्यांना समजायला लागलं त्यापासूनची आजची परिस्थिती तरुण झालेले आहेत, ह्याच्यात फार काही फरक नाही आहे. मग पर्यटन म्हणून जर जिल्हा जाहीर झाला आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे, रस्त्यांची कंडिशन्स काय आहेत, पाण्याचा पाणी पुरवठा नाही आहे, शहरांना पाणी पुरवठा नाही. आता हॉटेल इंडस्ट्रीज म्हणा तर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीज इथे आली, पहिली गोष्ट म्हणजे त्यांना पाणी लागणार. आपल्याकडे इकडे मला माहिती आहे 5 स्टार 7 स्टार ह्या हॉटेल्ससाठी जागा आरक्षण करून घेतलेल्या आहेत, त्यांनी विकत घेतलेले आहेत. आरक्षित म्हणजे विकत घेतलेले आहेत.
आता तिथे ते लावणार त्यांचे जे काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्समध्ये ते बसले पाहिजे ना. ते बसायसाठी जे प्रोव्हाइड कोण करणार? हे प्रोव्हाइड सगळं गव्हर्नमेंटनी करायचं आहे. जो कोण राज्यकर्ता आहे, शासनकर्ता आहे, त्यांनी हे प्रोव्हिजन करायचे आहे. तर ते फीस भरतील, लायसन्स फीस भरतील, काय असेल ते भरतील आणि मग ते त्याचं घेतील आणि मग ते धंदा चालू करतील. ह्या सगळ्या गोष्टींसाठी इतकं नैसर्गिकरित्या सुंदर असलेला हा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अगदी अलगतचं गोवा राज्य आहे. तिथे बघा पर्यटनावरती ते राज्य चालतं. मग हे तिथल्यापेक्षा इथे सृष्टी सौंदर्य छान सुंदर असताना इथे तरुणांना तिथे नोकरीला जावं लागतं. गोव्यात नोकरीला जातात, कोल्हापुरात जातात, पुण्याला जातात, मुंबईला जातात. का? कारण इथे रोजगार पण नाही आहे. तर ह्या सगळ्या समस्यांना जो लोक जवळून बघतायत गेली 22 वर्ष मी सातत्याने मी स्वतः बघतोय. त्यामुळे मलाही ह्या गोष्टीचा वीट आला आहे का हे लोक फक्त लोकांना शेंड्या लावतात, गोडगोड बोलतात, आश्वासनं देतात आणि कृतीमध्ये खरंच काय करत नाही. बांदिवडेकर साहेब, आपली नेमकी लढत कोणाशी असेल, स्वाभिमान की शिवसेना? लढत तुम्ही म्हणाल तर शिवसेनेशीच आहे. म्हणजे मी जे बघतोय, कारण मी जेव्हा फिरतोय मतदारांमध्ये तर शिवसैनिक पुष्कळ आहेत, पण ते कन्वर्ट व्हायला पण तयार आहेत अशी पण परिस्थिती आहे. पण ते काही पक्षाच्या याच्यामुळे ते कदाचित जाहीररित्या कोण करणार नाही. ते स्वाभाविक आहे, कशाला करतील. आणि राणे साहेबांचं जो चिरंजीव आहेत निलेश, हे पण फार ॲग्रेसिव्ह आहे आणि ते ॲग्रेसिव्ह त्यांचा स्वभावच आहे. मुळात राणेंचा सुद्धा स्वभाव ॲग्रेसिव्ह असल्यामुळे त्यांचे पुत्र तसेच असावेत हे स्वाभाविक आहे. आणि दोघांचे मिळून ते जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम म्हणजे डॅशिंग नेतृत्व आहेत ते. परंतु रिझल्ट जो आहे एंड लोक काय विचार करतात, बाबा रिझल्ट काय आहे. राणेसाहेबांनी सुद्धा आज किती वर्ष आधिपत्य गाजवलं आहे त्यांचं सिंधुदुर्गावरती. मी सुद्धा त्यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. 2005 साली राणेंच्याच नेतृत्वाखाली मी प्रवेश केला. 2008पर्यंत सक्रिय काम केलं त्यांच्याबरोबर. परंतु काही आमच्यामधले मतभेद असे नाही, पण काही मला गोष्टी पटल्या नाहीत म्हणून मी स्वतःला बाजूला केलं आणि राजकीय याच्या प्लॅटफॉर्म म्हणजे क्षेत्रातनं मी बाजूला केवळ समाजकारण करत राहिलो होतो. आज तेच करत होतो. पण बघितलं तर प्रतिस्पर्धी म्हणायला गेलं तर आजच्या तारखेला माझ्या मते शिवसेना आहे. साहेब, सध्या स्वाभिमान आणि शिवसेनेत टीका टिप्पणी सुरू आहे, मात्र या स्पर्धेत आपण कुठे दिसत नाही, असं का? काय माहिती आहे, टीका आणि टिप्पणी हे एक निवडणुकीतला एक भाग असतो. कारण त्याच्यातनं तुम्ही काय कामं केलीत आणि काय नाही केलीत याचा तुम्ही अवापवा करतात आणि जनतेसमोर मांडतात. आता जनतेला काय आहे, जनते ह्या गोष्टींना विटली आहे. कारण तुम्ही आश्वासनं दिलीत ती पाळली नाहीत म्हणून हा तुमचं वाबाडे काढतो. तुम्ही जे काय केलं म्हणून तो तुमचे वाबाडे काढतो. आणि माझ्या बाबतीत तर म्हणाल तर हे माझी फ्रेश सुरुवात आहे. माझी पाठी कोरी आहे. माझ्याबद्दल काय म्हणण्यासारखं काय मिळणार पण नाही आणि नाहीच आहे तर कुठून मिळणार. आणि केवळ एक सामाजिक क्षेत्रातला माणूस आहे जो कॅरेक्टर वाईज सगळ्या दृष्टीने क्लीन आहे. तर मग त्याच्याबद्दल त्यांना बोलण्यासारखं विशेष काय नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणे हे मला उचितच नाही वाटत. मी काय करू शकणार आहे ह्याच्यावर जोर मी जास्त देतोय आणि समाजासमोर मी ते घेऊन जातोय लोकांसमोर. बांदिवडेकर साहेब, आपल्याला मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो काय सांगाल? नाही, लोकांना जे हवं आहे ना, अभिप्रेत कसं आहे, मी 22 वर्ष जो वावरतोय ना तो लोकांमध्ये वावरतोय. म्हणजे लोकांची गरज, कारण मी पण त्यातला एक भाग आहे. लोकांना काय नेमकं हवं आहे हे मी जाणतोय. त्यांचे दुःख, त्यांचं सुख, त्यांना नेमकं कुठे दुखते, काय हवं आहे हे मी जाणून आहे आणि ते त्यांना मिळवून देण्यासाठी मी इलेक्शन लढतोय. नाहीतर काय माझं हा खरं म्हणजे आता राजकीय क्षेत्र नव्हतं, परंतु लोकांना खरोखर न्याय मिळावा आणि त्याची संधी मला जर काँग्रेस पक्षाने दिलेली आहे तर ह्या काँग्रेस पक्षाच्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करणार. ह्या माध्यमातून आपला जो दोन्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे आमचे मतदार आहेत त्यांचे जे काही समस्या आहेत ते मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आणि शेवटी मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांनी काँग्रेस उमेदवाराला का मतदान करावं? कसं आहे बघा, मोदींनी आज अच्छे दिन येतो म्हणून सांगितले, आले का? 15-15 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार, आले का? असे कितीतरी मोठी लिस्ट आहे जे मोदींनी सांगितलेलं त्यांनी केलं नाही. अचानक नोटबंदी केल्यामुळे सगळ्यात मोठा जो फटका कोणाला लागला असेल तर गरीबाला. लाईनीत उभं राहून जुन्या नोटा 2-2 हजार रुपये फक्त बदली करून देणार आणि जे अरबोपती खरबोपती हे कधी त्या रस्त्यावर आलेच नाहीत. त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या नोटा बदली झालेल्या आहेत आणि ते लाखोने करोडच्या हिशोबाने झालेले असणार. त्यामुळे मोदी कोणासाठी नेमकं काम करते हे जनता आता बघते आणि त्यामुळे तुमच्या माध्यमातून पण मोदी सारखा फोकस होतो TV चॅनल्सच्या माध्यमातून आणि ते त्यांची पॉलिसी आहे, पक्षाची पॉलिसी आहे की मोदी कसा जास्तीत जास्त फोकस होणार आणि लोकांना काय दिखतंय व बिकतंय
समोर दिसणार ते लोक विश्वास ठेवणार असं असते. पण आता जनता हुशार झालेली आहे, त्यांनाही कळतं आहे की हे फक्त देखावा आहे. कारण 5 वर्षापूर्वी 2014 साली जे दिलेल्या घोषणा आहेत किंवा ते सांगितलेलं आहे स्वस्त महागाई नाहीशी करतो, स्वस्त होणार सगळं, तर कुठे महागाई गेली? कुठल्याच प्रकारे महागाई कमी झालेली नाही आहे. डिझेल पेट्रोलचे रेट कमी झालेले नाही, बॅरेलचे रेट अर्ध्यावर आले तरी यांनी डिझेल पेट्रोलचे रेट कमी केलेले आहे. कुठल्या अँगलनी महागाई कमी होऊ शकणार आहे? नाही होऊ शकणार आहे. हा जो जिल्हा आहे हा टुरिझम आहे, द्या ना टॅक्स हॉलिडे. मी माझ्या सरकारमध्ये आम्ही आलो तर आम्ही टॅक्स हॉलिडेसाठी माझी प्रचंड मागणी असणार की सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन आहे ना, त्याला टॅक्स हॉलिडे द्या 3 वर्षाचा तरी. हे अशी प्रकारे तर तुमचा टुरिझम वाढेल ना, तर इथे लोक इंडस्ट्री लावतील. नाही तर कसं लावणार? इन्व्हेस्टमेंटला तुम्हाला इतका त्रास, परत प्रोसेसिंगला इतका त्रास. त्यामुळे आज बाहेरचा उद्योगपती नाही आला तर इथल्या तरुणांना रोजगार कुठनं मिळणार आहे? त्यामुळे उद्योगपती येण्यासाठी जे काही उपाययोजना करायला लागतील ते करण्याची फार आवश्यकता आहे. आणि मोदी काय आणि ह्याच्याबद्दल दोन्ही जे पक्ष सांगतात आमचं मत मोदीला, मग मला सांगा दोघांचं मत जर मोदीलाच आहे तर मग तुम्ही भांडता कशाला आहे? तुम्ही काँग्रेस वर्सेस एक कोणतरी लढला पाहिजे खरं म्हटलं तर. तसं होत नाही आहे. मग तुमचं इंटरनलीच पहिलं जुळत नाही आहे. मग मोदीने कसे गप्प बसावं? भारतीय जनता पक्षाने गप्प कसं बसवं? नेमकं कोणाच्या बाजूने भारतीय जनता पक्ष आहे हेच कळत नाही आहे. त्यामुळे हा जो संभ्रम आहे तो त्यांनी तिघांनी मिळून संपवावा आणि जनतेला सांगावं नाही बाबा हाच आमचा उमेदवार आहे म्हणून. ते भाजपले पण काही बोलत नाहीत. सेना आणि राणेचे स्वाभिमान हेही आपल्या आपल्या पद्धतीने चालले आहेत. मग कसं काय मोदी करतायत? दोघे मोदीला साठी लढतात. तर मग काँग्रेसची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे. आम्हाला राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचं आहे ही आमची भूमिका आहे आणि त्याच्यात काही बदल नाही आहे. त्यामुळे काँग्रेस हा पक्ष निवडून गेल्यानंतर राहुल गांधी हे आमचे पंतप्रधान असणार आहेत. अशा पद्धतीचं आमचं ध्येय आणि धोरण आहे. म्हणून आमचे जे काही विकासाचे काम आहेत ते आमचं आता आलेलं आहे, जाहीरनामा आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण गरिबांसाठी, दारिद्र्यरेषेखालींसाठी वर्षाला 72,000 म्हणजे महिन्याला 6,000 रुपये तर त्यांना हे मिळणार, पेन्शन टाईप पैसे मिळणार. नाही तो निकष आहे, त्या निकषाखाली मिळणार. गरिबांचा तुम्ही खरोखर उद्धार करू इच्छिता असं काहीतरी योजना का नाही आणलं तुम्ही एवढ्या वर्षात? आणायला पाहिजे होती ना गरिबांच्यासाठी तुमचं सरकार होतं तर तसं काही घडलं नाही आहे. मग आम्ही जे आता घोषणा केल्या आहेत ते पाळण्यासाठी केलेल्या आहेत, केवळ सांगण्यासाठी नाही आहे. त्यामुळे आमचा पक्ष जो आहे हा गरिबांचा विचार करणारा पक्ष आहे. 60 साल त्यांनी राज्य केलेलं आहे, त्याला अनुभव आहे. त्यामुळे हा पक्षाबद्दल कोणी टीका करणे किंवा टिप्पणी करणे अयोग्य आहे. म्हणून माझं नम्र विनंती आहे तुमच्या माध्यमातून मतदारांना की तुम्ही योग्य तोच निर्णय घेणार हा माझा विश्वास आहे. मला एक संधी देणार आहात कारण तुम्ही दोघांना 5-5 वर्षाची संधी दिलेली आहेत. मलाही एक संधी द्यावी आणि मला विकास करण्याची संधी द्यावी एवढंच तुमच्या समोर नम्र विनंती आहे. धन्यवाद बांदिवडेकर साहेब, आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. तर हे होते काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी तेवढीच बेधडक उत्तर सुद्धा दिली. या विशेष कार्यक्रमात आपण अशाच थेट मुलाखती घेणार आहोत. आपण पाहत राहा फक्त कोकण नाव आणि कोकण नाव चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा kokannav.com वर.